आता एक सविस्तर बातमी। मार्कडवाडी प्रकरणात शरद पवार यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचं काम केल्याचा आरोप करत शरद पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। यावेळी त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय, तर शरद पवारांच्या पक्षानेही पडळकरांवर जोरदार घणाघात केला। मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना पुढे करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं, हे त्या गावचे सरपंच सांगतायत। माननीय शरदचंद्र पवारांच्यावरती त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे, ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला आता निवडणूक आयोग काय आहे हे चांगल्या प्रकारे कळलेलं आहे। त्यामुळे सगळ्या याच्या पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवरतीच व्हायला पाहिजे अशी मागणी आता लोकांकडूनच येते आहे। तेव्हा पडळकर कोण आहेत हे? त्या पडळकराला कोणी विचारत नाहीये। ह्या माणसाने जे काय केलेलं आहे काम ते सगळ्यांना माहिती आहे। हातात बेड्या घातलेला फोटो संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे, तेव्हा त्यांना एवढं महत्त्व देण्याचं कारणच नाहीये। दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले। पाहूयात। आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा, परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे, माझा गुन्हा 1 नंबर दाखल केला पाहिजे, कारण मी त्यांना उघड करतोय, मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय, त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय, मग ते एकदम लाजले आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली, मला 1 नंबरचा आरोपी केला पाहिजे, मला जेलमध्ये टाकला पाहिजे। पण ते बिचाऱ्या अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे? अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही, सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहित आहे। तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय, कुठल्या राजकारणामध्ये चाललाय? बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत टॉप 18 बातम्या। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारनं दिलेल्या परवानगी विरोधात डॉक्टरांचा संप, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MSRDA या दोन्ही संघटना जाणार संपावर। मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी मेगाब्लॉक। 4 दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द। परिवहन विभागाने नेमलेल्या समितीकडून PUC दरवाढीसाठीचा अहवाल तयार। दरामध्ये 16 ते 20% होऊ शकते वाढ। आणि पुढील हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचे दर वाढले, कांद्याचे भाव घसरले पण बियाणे महागले, तर पुढील पेरणी कशी करायची, शेतकऱ्यांचा सवाल। आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर अटकेत। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप, तर निषेधार्ह घटना, राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका। राहुल गांधींची आज पत्रकार परिषद, मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी काय आरोप करणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये आपली तयारी ठेवा, मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे, निर्णय घेऊ, लोकांच्या संपर्कात रहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, उद्धव ठाकरेंचा आदेश।
कुणबी प्रमाणपत्र वाटपात खडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले त्यांच्या नातेवाईकांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. मनोज जरांगे यांचा चलो दिल्लीचा नारा. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर आनंदाचा सोहळा म्हणून दिल्लीला जाऊ, जरांगे यांचं वक्तव्य. आणि इंग्रजांच्या काळात ट्राईबचा अर्थ बंडखोर जाती होता. डॉक्टर संजय दाभाडे यांची बडे मुद्देमध्ये माहिती. तर जातीच्या आधारे उत्तर शोधणं घातक, राजेंद्र कोंढरेंचं मत. आता बातमीपत्राला सुरुवात करूयात. हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला GR निघाला आणि जरांगेंसह त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला. हैदराबाद गॅजेटियरनुसार नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भात हा GR होता. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. पाहूयात. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप. नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र. नोंदींवर ओबीसी नेत्यांना शंका. बुधवारी अजित पवारांनी बीडमध्ये कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप केलं. पण केवळ पवारांच्याच हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असं नाही, तर मंत्री नरहरी झिरवळ, प्रताप सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र वितरित केली. मराठवाड्यामधील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होतीये. काय भावना आहेत? खूप खूप आभारी आहेत. एक 70 वर्षापासून जो आमचा अधिकार असून आम्हाला जो अधिकार मिळत नव्हता, तो आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे आज आम्हाला आमच्या कदमवाडी तालुका जिल्हा बीड या गावासाठी एक आनंदाची बातमी की 5 कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे. माझ्या या पुढील वाटचालीसाठी मला याचा नक्की उपयोग होईल. माझ्या फीसमध्ये मला सवलत मिळेल. तर याचे मी पूर्ण श्रेय मनोजदादा जरांगे पाटील, महाराष्ट्राचे राज्य सरकार आणि बीडच्या प्रशासनाला देते. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं गेलं, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी वेगळा सूर अडवलाय. अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज आपल्याला जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू. ठीक आहे ना, आता दिलीत आम्ही कारवाईसुद्धा करू आणि कोर्टातसुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच. जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे. दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला योग्य वाटत नाही. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना आता एक नवीन घोषणा केली आहे. यावेळेस काही करू फडणवीस साहेब मराठीचे दागा करतात म्हणून नसता राजकीय करिअर खलास. समाजापेक्षा मोठा कुणी नाही. भाजप नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेना नाही, काँग्रेस नाही, बेसराम नाही. जातीपेक्षा मोठं कुणी नाही. हे एकदा सुईला लागलं मराठवाड्याचं गॅजेटियर आणि पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटियर एकदा सुईला लागलं, एकदा दिल्लीला जाऊ. काही नाही, आपलं आनंदाचा सोहळा. आनंदाचा सोहळा. अरे बघायला पाहिजे नाही रे. खरं तर कुणबी नोंदी आणि दाखले असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना
कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध नाहीये, मात्र जुन्या नोंदींविषयी ओबीसी नेत्यांकडनं शंका व्यक्त होते आणि तोच मुद्दा छगन भुजबळांनी सुद्धा उपस्थित केलाय. त्याच मुद्द्यावरनं आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.